नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी आणि आपण या चॅनलवर. आजचा विषय आहे माझे पालक मला का ओरडतात. आपल्या सगळ्यांच्या घरात असं कधी ना कधी होतंच की आपण काहीतरी चुकतो आणि पालक आपल्यावर ओरडतात. कधीकधी ते आपल्याला समजतही नाही की ते इतके का रागवलेत. तर आज आपण या मागचं कारण आणि त्यावर आपण कसं काम करू शकतो हे आपण समजून घेणार आहोत. आता प्रश्न असा आहे की पालक नेमके काय विचार करतात जेव्हा ते आपल्यावर ओरडतात. तर सर्वात पहिलं कारण असतं काळजी. पालक आपल्यावर ओरडतात कारण त्यांना आपली काळजी असते. ते आपल्याला काहीतरी वाईट होईल की काय याची भीती त्यांना वाटत असते, त्यामुळे ते आपल्यावर ओरडतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही रस्त्यावर धावायला लागलात किंवा अभ्यासाकडे दुर्लक्ष केलं तेव्हा त्यांना असं वाटतं की तुम्हाला हानी होऊ शकते, तुम्हाला काही त्रास होऊ शकतो किंवा तुम्ही पडू शकतात, म्हणूनच ते तुम्हाला ओरडतात. पॉईंट दुसरा, अपेक्षा पूर्ण न होणे. दुसरं महत्त्वाचं कारण जे आहे ते अपेक्षा आहे. पालकांना आपल्या मुलांकडून काही विशिष्ट गोष्टींची अपेक्षा असते, जसं की चांगलं वागणं, अभ्यास करणं, जबाबदारी निभावणं, एखाद्या गोष्टीची सतत मागणी न करणं. तर या ज्या अपेक्षा आहे या जर पूर्ण झाल्या नाही तर पालकांचा राग आणि निराशा उफाळून येतात आणि ते आपल्यावर ओरडतात. त्यांना असं वाटतं की आपण त्यांचं म्हणणं समजून घेत नाही. पॉईंट तिसरा, तणाव. तिसरं कारण असतं आहे तणाव. आपले पालक रोजच्या आयुष्यात बरेच ताणतणाव सहन करत असतात. कामाचा ताण असतो, घराची जबाबदारी असते, आर्थिक चिंता असते आणि त्याचा परिणाम कधी ना कधी आपल्या समाजावर होतो. बऱ्याच वेळा तुम्ही त्यांना एखादा साधा प्रश्न विचारला तरी त्यांचा राग उफाळून येऊ शकतो. त्यामागचे कारणं खूप आहेत, जसे की कामाचा ताण असतो, शाब्दिक मतभेद होतात, मग त्यामुळे असं होतं. तर या तणावांमुळे त्यांचा संयम सुटू शकतो आणि अगदी छोट्या गोष्टीवरही ते रागवू शकतात. पण हे सगळं समजून घ्यायचं आणि यावर आपण काय उपाय करू शकतो याबद्दल आज आपण बोलूया. तर पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे संवाद साधणं. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही नकळत काहीतरी चुकीचं केलं आहे तर शांतपणे पालकांशी बोला. त्यांना विचारून घ्या की त्यांना नेमकं काय वाटतं आणि तुम्ही काय सुधारू शकता. शांत आणि सुसंवादी संवादाने तुमचं नातं अधिक घट्ट होईल आणि त्यांनाही तुमची बाजू समजेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जबाबदारी घेणं. कधीकधी आपण चुका करतो आणि त्या मान्य करणं हे मोठेपणाचं लक्षण असतं. जर तुम्ही अभ्यासात हलगर्जी केली किंवा घरच्या कामात मदत केली नसेल तर ते मान्य करा आणि पुढचं पाऊल ठरवा. आपली जबाबदारी मान्य करून आपण पुढे सुधारणा करू शकतो आणि पालकांच्या अपेक्षांची पूर्तता करू शकतो. या पद्धतीने विचार करा आणि जबाबदारी घेण्यासाठी तयार राहा. पालकांच्या दृष्टिकोनातून पहा. तिसरं म्हणजे आपल्या पालकांचंही दृष्टिकोनातून पाहणं आपल्याला महत्त्वाचं आहे. आयुष्यात कोणत्या तणावाखाली आहेत आपण त्यांना ते कधीकधी समजून घ्यायला हवेत. त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा ताण आहे, त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होतो आहे किंवा त्यांनी कुठल्या प्रकारची जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्यावरून पालकांचा दृष्टिकोन आपल्याला पाहता येईल. आपण त्यांच्या बाजूने जर विचार केल्यास आपल्याला त्यांचं वागणं अधिक समजू शकेल आणि त्याच्यावर आपण सहानुभूती ठेवू शकू. सहानुभूती म्हणजे त्यांना आपण एक प्रश्नांचा जो भडीमार आल्या करतो घरामध्ये, त्या पद्धतीचा प्रश्नाचा भडीमार आपण करणार नाही. तर मित्रांनो, पालकांचा ओरडा हा नेहमीच आपल्यावर चिडण्यासाठी नसतो, तर त्यामागे एक भावना, चिंता आणि अपेक्षा असते. त्यांना आपल्या भल्याची चिंता असते. आपण शांतपणे संवाद साधला, आपल्या चुका मान्य केल्या आणि त्यांचा दृष्टिकोन समजून घेतला तर ओरडण्याचे प्रसंग कमी होतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि तुमच्या अनुभवाबद्दल नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा. आणि मी आणि आपण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी आपण आणखी काही खास गोष्टींवर विचार करूया. तोपर्यंत संवाद साधत राहा आणि हसत राहा. बाय. थँक्यू.